वेलकम फ्रेंड्स. आजच्या क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण सर्कल हा टॉपिक शिकत आहोत आणि खऱ्या अर्थानं आजपासून आपण टेक्स्च्युअल सिलेबसकडे जात आहोत. तर टेक्स्च्युअल सिलेबसमधला फर्स्ट पॉइंट आहे, त्यातला फर्स्ट सेंटेन्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल्स पास थ्रू अ पॉइंट. म्हणजे काय? इन्फानाइटली मेनी सर्कल्स कॅन बी ड्रॉन थ्रू अ गिव्हन पॉइंट. दिलेल्या एका बिंदूमधून जाणारी अनंत वर्तुळे काढता येतात किंवा असंख्य वर्तुळे काढता येतात. कसं? पहा, समजा आम्हाला एक असा पॉइंट दिलेला आहे, तो कोणताही असेल, दॅट इज नथिंग बट गिव्हन पॉइंट. Then how many circles can be drawn passing through that given point? So using compass I'm going to draw circle passing through that a given point. तो given point आम्ही घेतला, पहा इथे येतो आणि त्यामधून पास होणार मी असं एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे. ओके, हे एक सर्कल झालं. नेक्स्ट, आता मी काय केलं, रेडियस तेवढीच ठेवा किंवा वाढवा किंवा एक आपल्या मनावर आहे. पुन्हा असं इकडे एक सर्कल ड्रॉ करतोय. पहा, पॉइंट हा आहे. ओके, दॅट पॉइंट शुड बी ऑन अ सर्कल. तो जो पॉइंट आहे तो. नेक्स्ट, हा इथं पॉइंट आहे, मी इथं असं ठेवतोय. हा पॉइंट सर्कलवर घेतला, पासा. नेक्स्ट, वी कॅन ड्रॉ अगेन अनदर सर्कल पासिंग थ्रू दॅट पॉइंट. पुन्हा आपण असं घेतलं, समजा इथं कुठतरी असं एक सेंटर घेतलं आणि तो जो पॉइंट आहे तो सर्कलवर असा घेतला. अँड इन दॅट मॅनर वी कॅन ड्रॉ अगेन अनदर सर्कल passing through that given point. So in that manner we can draw infinitely many circles passing through given point, taking different radii and different centers. इथं हा पॉइंट आहे, हा समजा पॉइंट P आहे. तर या P पॉइंट मधून जाणारी अशी आपण असंख्य वर्तुळे ड्रॉ करू शकतो. मीन्स वी कॅन स्टेट्स दॅट इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल्स पास थ्रू अ गिव्हन पॉइंट. और किंवा इन्फानाइटली मेनी सर्कल्स कॅन बी ड्रॉन थ्रू अ गिव्हन पॉइंट. ओके, सेकंड पॉइंट लक्षात ठेवा. इन्फानाइट सर्कल्स पास थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. दिलेल्या दोन भिन्न बिंदूमधून आपण अनंत किंवा असंख्य वर्तुळे काढू शकतो. मीन्स वी कॅन ड्रॉ इन्फानाइटली मेनी सर्कल्स पासिंग थ्रू टू डिफरंट पॉइंट्स. दे आर, पुन्हा आणखी महत्वाचं सेंटेन्स लक्षात ठेवा ह्याच वेगळ्या लँग्वेजमध्ये. देर आर इन्फानाइटली मेनी सर्कल्स पासिंग थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. कसं? पहा, मी दोन डिफरंट पॉइंट्स घेतोय. पहा, इथं एक पॉइंट घेतलाय आणि इथं एक पॉइंट घेतलाय. असे दोन डिफरंट पॉइंट्स आम्ही घेतलेले आहेत. त्यांना आपण नाव देऊ शकतो, वेगळं काय द्यायचं असेल तर ए बी. A and it is nothing but B. हे दोन डिफरंट पॉइंट्स आहेत. आता या दोन्ही मधून पास होणारे सर्कल्स आपल्याला किती ड्रॉ करतात ते पाहायचं आहे. पहा, या दोन पॉइंट्सला मी असं जॉईन केलं. आम्हाला एक लाईन सेगमेंट मिळाला. मित्रांनो, या दोन पॉइंट्स मधून पास होणारे सर्कल मी ड्रॉ करतो, पण ए बी टेकिंग ॲज डायमीटर. कसं? पहा, तर इथं पुट करायचं या ए पॉइंटवर
पुन्हा मोर दॅन हाफ घ्यायचं, वर एक असा मार्क घ्या, खाली एक असा मार्क घ्या. कीपिंग सेम डिस्टन्स, पुट दॅट वन एंड ॲट पॉइंट बी and again make arc and again make arc at both sides. Then using scale join these two intersection points. Then we get line. अशा प्रकारे आम्हाला एक अशी लाईन मिळाली which is perpendicular bisector, which is perpendicular bisector of AB. Then taking that point as a center, taking O as center and OA as radius. इथं असा हा पॉइंट पुट केलाय, तिथून A आणि B हे इक्वल डिस्टन्सवर असणार आहेत. ड्रॉ सर्कल, देन वी गेट अ सर्कल अँड ए बी ॲज डायमीटर. आणि या ठिकाणी ए बी हा एक आम्हाला असा डायमीटर मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आम्हाला एक सर्कल मिळाला. पण आम्ही अशा प्रकारे अजूनही सर्कल्स ड्रॉ करू शकतो. कसे पहा, ए आणि बी पहा, ए आणि बी या दोन्ही पॉइंट्स मधून पास होणार असंही एक सर्कल आम्हाला ड्रॉ करता येईल. असं सुद्धा एक सर्कल आलं. ओके, पुन्हा आम्ही काय केलं, वरच्या साईडला इथं कुठतरी पुट केलं, वरच्या साईडला पुट केलं बी ए. पहा दोन्ही पॉइंट सर्कलवरचे आहेत. इन दॅट मॅनर ऑल्सो वी कॅन ड्रॉ अ सर्कल. अशा प्रकारे सुद्धा आम्ही सर्कल असं ड्रॉ करू शकतो. पण या ठिकाणी ए बी ही या सर्कलची कॉर्ड झाली, या सुद्धा सर्कलची कॉर्ड आहे. इन दॅट मॅनर we can draw infinitely many circles passing through two different points. इथं A पॉइंट घेतलाय, इथं B पॉइंट आहे आणि ह्या दोन्ही मधून पास होणार एक सर्कल आम्ही असं ड्रॉ करतोय. पहा असं सर्कल आम्ही ड्रॉ केलेलं आहे. Okay, in that manner we can draw infinitely many circles passing through two different points. So there are infinitely many circles passing through two distinct points. Okay, तिसरा पॉइंट लक्षात घ्या. There is unique circle passing through three non-collinear points. 3 नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच सर्कल म्हणजेच वर्तुळ काढता येते. देअर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. मित्रांनो पहा, मी असे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स घेतलेत. नॉन कोलिनियर म्हणजे काय, एका रेषेमध्ये नाही आहेत ते. ओके, चला ए बी सी असे आपण त्यांना नावं देऊ. देन हाऊ मेनी सर्कल्स कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू इट असं जर विचारलं तर त्याचा आन्सर असणार आहे देअर इज युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. पण कसं ते पहा. सगळ्यात पहिल्यांदा या 3 नॉन कोलिनियर पॉइंट्सला जॉईन करा. सो इनिशियली आय एम गोइंग टू जॉईन these points. पहा या दोघांना मी असं जॉईन केलं. फर्स्ट या दोघांना असं जॉईन केलं. इफ वी जॉईन these 3 non-collinear points,
then we get one geometric figure. तर आम्हाला अशी एक geometric figure मिळाली, and that geometric figure is nothing but triangle. Polygon having three sides is nothing but triangle. पहा, आपण याला एक नाव देऊयात. A, B, C is nothing but triangle. So initially draw circle. आता draw circle जर करायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? Initially draw perpendicular bisectors of any two sides. 9th क्लास मध्ये आपण ट्रायंगल या टॉपिक मध्ये सर्कम सर्कल ड्रॉ करण्याची मेथड शिकली होती. जर याचं सर्कम सर्कल इज नथिंग बट सर्कल पासिंग थ्रू ऑल थ्री व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल इज अ सर्कम सर्कल, परिवर्तुळ. And to draw a circumcircle, we must draw perpendicular bisectors of any two sides. कुठलेही दोन बाजूंचे आम्हाला लंब दुभाजक काढावे लागतील. मग ते कसे काढायचे? ओके, सो using compass I am going to draw perpendicular bisectors of any two sides. फर्स्ट मी BC या साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करतोय. त्यासाठी कंपास घ्या. बी पॉइंटर पुट केलं, मोर दॅन हाफ घेतलं, निम्म्यापेक्षा जास्त. इथून असं एक मार्क घेतलाय, त्याला आपण अर्क सुद्धा म्हणू शकतो. कीपिंग सेम डिस्टन्स, put that one end at point C, and again make a arcs at top and bottom, at top and bottom. So okay, then using scale join these two intersection points. Using scale join these two intersection points in that manner. अशा प्रकारे हे आपल्याला जॉईन करायचं आहे. केलं तर इथं काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे, आणि हे दोन इक्वल असणार आहेत, म्हणजे हा बायसेक्टर सुद्धा असणार आहे. इट इज नथिंग बट परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. अशाच प्रकारे दुसऱ्या कोणत्याही एका साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं. करूयात आपण. सो आणखी मी एक कंपास घेतला. AB किंवा AC चा ड्रॉ करायचंय. मी AB चा ड्रॉ करतोय. पुट वन एंड ऑफ दॅट कंपास ॲट पॉइंट B. टेक अ डिस्टन्स मोर दॅन हाफ, निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स याच्यामध्ये घ्या. ओके, देन मेक आर्क्स ॲट बोथ साइड्स. कीपिंग सेम डिस्टन्स, पुट वन एंड ॲट A and again make a mark at both sides. Next using a scale join these two intersection points. अशा प्रकारे हे दोन इंटरसेक्शन पॉइंट आम्हाला असे जॉईन करायचे. केले. So here is nothing but a perpendicular, and that line is perpendicular bisector of AB. ही AB ची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. तिसऱ्या सुद्धा साइडचा आपण ड्रॉ करू शकतो, पण गरज नाही. अँड दॅट इंटरसेक्शन पॉइंट ऑफ these two perpendicular bisectors is nothing but a orthocenter. याला ऑर्थोसेंटर किंवा सर्कम सेंटर असे म्हणा. परिकेंद्रक
नेक्स्ट टेकिंग ओ म्हणा किंवा सी, टेकिंग ओ ॲज सेंटर, टेकिंग ओ ॲज सेंटर अँड OA, OB, OC तिन्ही इक्वल असतील, इक्वल डिस्टन्सवर असतील. ॲज रेडियस, टेकिंग O ॲज सेंटर अँड OA ॲज रेडियस, ड्रॉ सर्कल अँड ड्रॉ सर्कल. मी असं एक सर्कल ड्रॉ करतोय. असं एक मी सर्कल ड्रॉ केलं. दॅट इज नथिंग बट सर्कम सर्कल. पण मित्रांनो या 3 डिफरंट पॉइंट्स आहेत, ते नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. या तिन्हीमधून जाणारे आपण किती सर्कल ड्रॉ करू शकलो? एक आणि एकच. म्हणून दॅट्स वाय वी कॅन स्टेट देअर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. दिलेल्या 3 नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ काढता येते. ओके, पॉइंट आहे. नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. म्हणजेच काय? देअर इज नो एनी सर्कल पासिंग थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. दिलेल्या 3 एकरेषीय बिंदूतून एकही वर्तुळ काढता येत नाही. कसं पहा? इथे एक पॉइंट घेतलाय, दुसरा इथे घेतलाय, तिसरा इथे घेतलाय. अशा प्रकारे आम्ही 3 कोलिनियर पॉइंट्स घेतलेले आहेत. या 3 पॉइंट्स मधून एखादं सर्कल आम्हाला ड्रॉ करता येते का पाहूयात. पहा, मी काय केलं तर असं एक सर्कल ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, पहा असं एखादं मी सर्कल ड्रॉ केलं तर काय होतंय? तो जो सी पॉइंट आहे तो सर्कलच्या एक्सटेरियर रिजन मध्ये चाललाय. हे 2 पॉइंट सर्कल वर यायलेत पण सी पॉइंट बाहेर राहायला लागलाय. जर इथं असं पुट करून बी आणि सी ला घेतलं तर ए पॉइंट बाहेर राहायला लागलाय. मग बी पॉइंटवर पुट करून ए आणि सी मधून जाणारं सर्कल घेतलं तर ए आणि सी हे 2 पॉइंट सर्कलवर यायलेत पण बी हा पॉइंट सर्कलवर येत नाही, तो सर्कलच्या इंटेरियर रिजन मध्ये येतोय. म्हणजेच काय? तर आपण या 3 कोलिनियर पॉइंट्स मधून जाणारं एकही सर्कल ड्रॉ करू शकत नाहीत. सो इज नो एनी सर्कल पासिंग थ्रू दिस 3 कोलिनियर पॉइंट्स. आजच्या क्लासमध्ये आपण इथंच थांबूया.